आपण पाहू शकतोय की या दसरा मेळाव्यामध्ये, आनंदाच्या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो दिसून येत आहेत। सविस्तर माहितीसाठी धन्यवाद विशाल। आपण पाहू शकतोय कशा प्रकारे ह्याचे फक्त पोस्टर न झळकवता त्याच्यावर वी सपोर्ट वाल्मिक अण्णा असं म्हटलं जातंय। आपल्यासोबत अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, आपण पाहतोय की यापूर्वी वाल्मिक कराडचं कनेक्शन धनंजय मुंडे सोबत जोडलं जात होतं, मात्र आता पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे फोटो दिसतायत। तुमचं याबद्दलचं आकलन तुम्ही काय सांगाल? माझं आकलन नाही, माझा संताप झालाय की ही माणसं एकतर या सगळ्यांना जाऊन विचारलं पाहिजे की हे बोर्ड त्यांना दिले कोणी, कुठे छापले गेले आणि त्या व्यक्तीवर धाड टाकून त्याला पैसे कोणी दिलेत हे पहिलं आपल्याला बघणं गरजेचं आहे। माझा संताप एवढ्यासाठी होतोय की उभ्या महाराष्ट्राने बघितलं किती किळसवाणी पद्धतीने, किती क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या झाली आणि ते करणारा जो माणूस आहे त्याचा जर असा उदो होत असेल तर माझ्यासारख्यांना म्हणजे सहन होत नाहीये, ते संताप होतोय। मला असं वाटतंय की आज सगळ्या चॅनल्सनी पंकजा मुंडेंना घेराव केला पाहिजे आणि त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की वाल्मिक कराड बद्दल तुमचं मत स्पष्टपणे आज तुम्ही सांगा, कारण धनंजय मुंडेंना विचारून उपयोगच नाहीये, कारण ते अख्खं त्यांचं अस्तित्व वाल्मिक कराडमुळे आहे। तर आपल्याला पंकजा मुंडेंना हा प्रश्न विचारला पाहिजे, थेट विचारला पाहिजे, कारण मला तर खूप राग येतोय की किळसवाणी राजकारणाचा हा कळस झालाय आज। नक्कीच अंजली ताई, मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतोय की ज्या ठिकाणी बीडमध्ये हे सगळं पुन्हा होतंय, हा विषय अनेक दिवस चर्चेत आहे, मग तरी सुद्धा अजूनही पोस्टर झळकवले जात आहेत, तिकडच्या पोलिसांचा काही धाक उरला नसावा का? तुमचं काय म्हणणं आहे? मी आता तुमचा कॉल संपल्यावर पहिलं एसपींनाच फोन करणार आहे की कुठे छापले गेले ही चौकशी झाली पाहिजे, कोणी माणसं आहेत, कुठल्या टोळ्या आहेत, या सगळ्यांना आत घ्या, कारण आज न उद्या अशी खून प्रकरणं तर चालूच आहेत, आपण बघतोच आहे। आणि हे सगळं जर थांबवायचं झालं तर पोलिसांचा धाक जो आता उरलेलाच नव्हता तो पुन्हा आणणं गरजेचं आहे आणि खरंच कोणीतरी पुढे होऊन बीडला सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा। मी तर खरंच पंकजा मुंडेंना विनंती करेन की तुम्ही जर यातला भाग नसाल तर काहीतरी करा आणि हे चित्र बदला। नक्कीच, सविस्तर माहितीसाठी धन्यवाद, तुमची प्रतिक्रिया समजून घेतली। आपण पाहू शकतोय की अंजली दमानिया यांनी आता आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे, त्या तिथल्या एसपींना फोन करणार आहेत आणि पोलिसांचं तिथे कसं सुरू आहे याबाबत त्या प्रश्न करणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।